याच्यात छान आहे ड्रेस कॉटन आहे ना. तो त्या दिवशी आली ती पॅन्ट फाटलेली. अच्छा अच्छा तो हा आहे का? हा याच्या जागेवर काय पण ती एक पॅन्ट आणि ते बोलत होते ना एकच पॅन्ट ते एकच पाय त्यांची पण माणसं येतात ते बघतात ना. काही देऊ शकतो. हा जो ड्रेस आहे जिथून घेतला त्याची खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्ही जाऊन नक्की विजिट करा. मस्त आले मस्त पाहिलेलं तसंच इवन लेंथ व्यवस्थित आली. चलो कैसा सुद्धा पसारा कुठे कुठे बघ चल आमच्या झाला का नाही माझ्या फ्रेंड पण आवडायला माझ्या फ्रेंड आवडायला आतमधनं कसा उघडतो हा बाहेरनं नको होतं उघडायला. स्टेजवर अशीच नाचत होती ती. एक यांच्यात होतं माझं लक्ष गेलं म्हटलं जाऊन दे. मी माझं लक्ष पण नाही हे असं ते दुसरं पण काढून तिला दिलं होतं ना. फक्त पाण्यातून जाऊ नको नाही मॉल कसा भारी वाटतंय. आपलं हे खूप आयुष्य खूप आणि स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे लक्षात ठेव. मस्त वाटतं ना. त्यांनी हर्डल्स काढून टाकलं बघ इकडचे. माझी बेबी सगळं डोनेट्स आहे. हो डोनेट येत असतील का लोक कोण येत असेल कॉलमध्ये. तिला आपलं मुलं DIY आवडलेलं काय छान आहे बघ ना. हे नाही काय ते असं मस्त ड्रॉइंग करायचं पेंट करायचं हे नाही आवडत नाही सर. छान तसं मागच्या वेळेस काय केलंय स्टिकर्स कुठे कुठे चिटकवलेत त्यांना. ते स्टिकर बुक आहे ती बेस्ट आहे. ती तुला मस्त तू त्याच्याने काहीतरी क्रिएटिव्ह करत असते. स्टिकर बुक घे अख्खी वेगळी वाली. मी देणार नाही येते नाही. आपल्याला बाकी काय नाही करू. हे आपल्याला घ्यायचं नाही म्हणायचं. काय घ्यायचं चल ते घेतलं नाही चल. काय नाही रोज नाही सगळे कपड्यांना लावत बसते घरी. नाही जे घ्यायचे ते इथे दुसरीकडे कुठे काय घेणार नाही. आणि एक घेतलेलं आहे आता दुसरी एकच गोष्ट की आणि चल. Good morning and welcome you all to Rachna's Adventure World. Me, I Sunny. Yes, it's a new day, new beginning, and it starts with all you lovely and beautiful people. So, आज आहे क्लिनिक प्लस हॉस्पिटल प्लस क्लिनिक. सो पूर्ण डे बिझी असणार आहे. ऑलमोस्ट 14 आवर्स बॅक टू बॅक ड्युटी आहे. सो येस आज आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून्ड अँड येस बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव अँड हॅपीनेस एव्हरीवेअर अँड येस लिव्ह लाफ अँड लव. तर नायसा गेली आहे स्कूलमध्ये. आईची पूजा चालू आहे. रचना आहे किचनमध्ये. नॉर्मल रुटीन स्टार्ट झालं आहे. गुड मॉर्निंग. भगवान गुड मॉर्निंग. झालेल्या भाजीत मसाले टाकते. गडबड गोंधळ. नहीं ऐसे क्या हुआ, इधर तो हो गई है भाजी. गडबड. बाय, काळजी घे.
मी पण संध्याकाळी जाणार आहे प्राजक्ताला भेटणं. काय छान दिसतंय. जेवण वगैरे आज एकदम सिम्पल ठेवलंय, जसं तुम्ही पाहिलंच. गाठीची भाजी, सनीला पण तेच हवं होतं, सो तेच केलंय. तर लेट्स सी नंतर पुढे काय मी वेगळी भाजी केली तर. आणि नायसासाठी खिचडी करून ठेवली. खूप घाई गडबड चालू आहे, कारण व्लॉगसुद्धा एडिट करायचं होतं. तरी सकाळी 5:30 वाजता मी उठली आहे, बट व्लॉग एडिट करण्यात माझा टाईम गेला. मग नायसा गेली, मग जेवण झालं, आणि आता पूर्ण किचन जे आहे ते रिकामं करायचं आहे, कारण पेस्ट कंट्रोल करणार आहोत. पेस्ट कंट्रोल युजली वर्षातनं 3 ते 4 वेळा होतंच. 3दा तरी होतं, कारण तो कॉन्ट्रॅक्ट घेतलेला असतो. जिन ठेवण्यासाठी मस्ट आहे. कधी कोणता प्राणी आतमध्ये घुसेल काही सांगता येत नाही. तो काही दिवसांपासून 1-2 कॉक्रोचेस दिसत आहेत, आणि मग विचार केला की जास्त वाढण्याच्या आधीच, गणपतीच्या आधीच आपण फटाफट हे सगळं काही करून घेऊया. मग पूर्ण किचन रिकामं करतो. सो ट्यूब वगैरे जे ते लावून होतं त्याने सुद्धा होऊ शकतं, बट मग आम्ही असं विचार केलं की ते प्रॉपर स्प्रे वगैरेच करू दे. सो ते दादा येणार आहेत, ते बोललेत 11 वाजता येतील. आता वाजलेत 9:30. त्याच्या आधी मला पूर्ण किचन रिकामं करायचं आहे. आणि मग नंतर ते म्हटलं की अर्ध्या तासात ते सगळं काही होऊन जाईल. मग लेट्स सी ते काय इन्स्ट्रक्शन्स देत आहेत, काय म्हणत आहेत, की किती वेळ ते वगैरे ठेवायला लागेल. सगळं बाहेर आलंय. नाही, आणि आमचं कसं झालं माहिती का, आम्ही एकटेच होणार आहोत, बाकी सगळे सतत बदलत राहतात. त्यामुळे मग त्यांचं शिफ्टिंग, मग त्यांच्या बॉक्सेस बरोबर. आणि या बाजूचे शिफ्ट झाले, त्यांनी फुल कलर केलं. कलर करून सगळे इथे आले. हा आई, हो, ते बाहेर चपलांच्या ह्याच्यात पण मारा. सो सगळीकडे ते लावून गेलेले आहेत. आणि त्यांनी सांगितलं की आफ्टर 2 hours यू कॅन स्टार्ट युझिंग युअर किचन. बट आम्ही आज पूर्ण दिवस हे असंच ठेवणार आहोत. उद्या सगळं काही क्लीन करणार, सगळं खर्च काढलं आहे आम्ही, सगळं काही क्लीन करणार, आणि मग त्याच्यानंतर भांडी सगळे इथे लावणार आहोत. सो आजचा दिवस हे सगळं इकडेच पसारा असणार आहे. उद्या एक अजून दुसरा टाईम असणार आहे लावण्यात. सो एक बरं झालं की वरचं आम्हाला समजलं की कोणते कोणते भांडी आहेत, कोणते नको आहेत, काय काय भरलेलं तिथे एवढे वर्ष. म्हणजे तिथे कसं जास्त आम्ही जात पण नाही ना, ते डेली यूज ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या सगळ्या खालीच असतात. वरती आपण काय त्या गोष्टी ठेवत नाही, कधीतरी वर्षातनं एकदा निघतं त्यावाल्या गोष्टी आहेत. अशा खूप काही गोष्टी कळल्या तरी कुठे काय काय वरती आहे. काही काही गोष्टी तर मी शोधत होती खाली, ते वरती होते. पण आता त्यानिमित्ताने हे सगळं काही क्लीन होणार आहे. आणि त्यांनी आता पूर्ण घराला ते प्रॉपरली सगळं स्प्रे वगैरे केले. जेल करायला ते म्हटले की थोडंसं हे स्प्रे थोडंसं सेटल झाल्यानंतर मग आम्ही 4-5 दिवसानंतर जेल करायला येऊ. आणि काय नाही, स्वतः हे सगळं मी आणि आंटींनी पूर्ण आम्हाला वाटतं 1 ते 1.5 तास हे सगळं काढण्यात आम्हाला लागलं. उद्या आम्हाला हे लावायला पण तेवढाच टाईम कदाचित लागेल. एनिवेज हे फार गरजेचं आहे. आपल्याला जर हायजीन जागेवर राहायचं आहे तर हे टाईम टू टाईम करणं फार गरजेचं आहे. सो आता हे 4 monthsचं आम्ही सर्व्हिस, लाईक 1 yearची सर्व्हिस घेतली. आफ्टर एव्हरी 4 months ते येणार आणि मग ते करून जाणार आहे. आणि ह्या सगळ्या
गडबडीत नायसाच्या स्कूलमधनं मला फोन आला आणि सांगितलं की त्यांनी की तिला थोडंसं ताप आहे तर तुम्ही तिला घ्यायला या. तर मग मी तिला घ्यायला गेली, मग तिला आणलं. शी इज डुईंग गुड नाव. पण थोडंसं ना थ्रोट इन्फेक्शन असल्यामुळे तिला व्हायरल झालं आहे आणि डोळे दुखत आहेत, डोळ्यातनं पाणी येतं. म्हणजे ते आपल्याला जेव्हा ताप येतं तेव्हा कसं होतं तसं. तर तिला मी फटाफट भरवते आणि मग त्याच्यानंतर मेडिसिन देऊन तिला मग मी झोपवते. सो खूप लोक आता मला विचारतील की कोणतं पेस्ट कंट्रोल. सो हे आहे सेफ झोन पेस्ट कंट्रोल जे आहे खारघरचे आणि ॲक्च्युली हे आमच्या सोसायटीला कनेक्टेड आहेत फ्रॉम लास्ट 7 years आणि म्हणून ते इकडे म्हणजे इकडे जास्त करून लोकांचं जास्त काम करतात. मग आम्ही त्यांनाच यावेळेस बोलवलं. ह्याच्या आधी एवढ्या पेस्ट कंट्रोलवाल्यांना बोलवलं आहे ना, पण ते काही मला जमलंच नाही. म्हणजे 1-2 तर असे झाले आहेत की पूर्ण वर्षाचं पेमेंट करून सुद्धा ते आले नाही, असं पण माझ्याबरोबर झालेलं आहे. आणि हे खूप डेंजर असतं का. आणि कधी कधी असं होतं की मग त्यांचा कॉल लागत नाही, आपण कॉल करत राहिलं की आणि मग ते अशी गडबड होते. पण आता हे कसं ट्रस्टवर्दी आहे, सोसायटीमध्ये एवढ्या वर्षांपासून काम करतात. एवढी आमच्या इथे तर किती फ्लॅट्स आहेत आणि छान आता त्याने व्यवस्थित सगळं काही एकदम हे करून त्यांनी मला सांगितलं की कॉक्रोच जास्त ह्याच्या पुढे जर तुम्हाला नसतील पाहिजे, जर खूप त्यांची संख्या नाही वाढायला पाहिजे, त्यांनी मला सांगितलं कुठे कुठे गॅप्स आहेत तिथे तुम्ही त्यांना सील करा, कारण ते आतमध्ये जाऊन लपतात, आपल्याला समजत सुद्धा नाही. सो येस, अशा प्रकारचं हे सगळं काही आजचा पूर्ण सकाळचा दिवस गेलेला आहे. आज थोडं किचनपासून आराम आहे. सकाळचं तर मी जेवण केलेलं. लेट्स सी आता संध्याकाळचं आम्ही कसं करतो. ते तर बोललेत की 2 तासानंतर तुम्ही स्टार्ट करा यूज करणं. पण आता हे एवढ्या सगळ्या ढिगाऱ्यातनं भांडी शोधायला तेवढा वेळ लागेल, चमचे शोधायला. म्हणजे तसं तर मी सॉर्ट करून ठेवलं आहे. एका ह्याच्यात चमचे ठेवलेत, एका ह्याच्यात वाट्या ठेवलेत, एका ह्याच्यात छोटे छोटेसे डिश ठेवले आहेत. बट आता ते कसं ओव्हरलॅप झालं आहे सगळे, तर ते पॉसिबलच नाही होणार की मी एवढं सगळं काढू. आणि मेन म्हणजे मी जसं म्हटले की किचन आम्ही उद्या स्टार्ट करणार आहोत यूज करायला. पण उद्या पण खूप अर्ली मॉर्निंग उठून मला हे सगळं काही करायचं आहे, कारण उद्या आहे सॅटरडे. आणि सॅटरडे म्हटलं तर आपलं श्रावणी शनिवार येतं आणि श्रावणी शनिवारच्या ह्याच्यात आपलं नैवेद्य असतं, खूप काही गोष्टी. त्याच्या आधी आय हॅव टू वाइंड अप ऑल दिस. लेट्स सी. नाही तर मी आज रात्रीच करेल ॲक्च्युली. बघू कसं काय होतंय ते. लेट्स सी. चलो, आता वाजले आहेत 11:15 आणि अजून आलेला नाही आहे. नाहीसा बसली आहे अभ्यासाला. 15. हे 2 बरोबर काढ प्लीज. सो एक टाइम असा होता जेव्हा नायसाला बिलकुल नंबर्स रेकग्नाइज नव्हतं करता येत. लाईक 1 कोणतं आहे, 2 कोणतं आहे, खूप कमी ती नंबर्स रेकग्नाइज करायची. बट आता नायसा इझिली लिहिते. म्हणजे काही दिवसांपूर्वी तर ती लिटरली 1 पासून काउंट करायची की आता 14च्या नंतर काय येतं त्याच्यासाठी ती 1 पासून काउंट करायची. पण आता ती लिहायला लागली, हुशार झाली ती. आई मला खूप आवडते. आईने तर शिकवलंच, पण टीचर्सनी पण तेवढीच मेहनत घेतली ना. टीचर्स कसं शिकवतात? तुझी टीचर कशी शिकवते? मग हे नंबर्स तुला कोणी शिकवले? हे नंबर्स मॅमनी. आम्ही टीचर ना होता, पहिले मी टीचर बोलते, आता मॅम बोलते. ओके, सॉरी बाबा, आम्ही टीचर बोलायचो ना. ठीक आहे, मॅम बोला, मिस बोला, मिसेस बोला, काही बोला. अभी बॅकवर्ड्स काउंटिंग. बॅकवर्ड्स काउंटिंग कुठे? इझी फॉर मी. This is write the missing number. It's not backward counting. You have to write the missing number. I know this. Okay, then go for it. मी आता तिला बघून एवढी चकित झाली. अरे तू पाठीमागनं का स्टार्ट करते, इकडनं स्टार्ट करते? ऍक्च्युली बॅकवर्ड स्टार्ट करते. बघ, ओके मला माहिती आहे, पण तू इकडनं चालू कर ना. सो मी एवढी सरप्राईज झाले ना आता की नायसा एवढं छान पद्धतीने नंबर्स लिहिते. सो त्यावेळेस मला खूप स्ट्रेस होता की नायसा कसं करेल. बट
इव्हेंच्युअली आपल्याला नक्कीच माहिती आहे की एक ना एक दिवस आपलं बाळ शिकणारच आहे. हो, बट राईट इट प्रॉपरली. चला, नाही थोड्या वेळ आधी ताप होता मॅडमला आणि आता फ्रेश बघा. आता थोडी फ्रेश. मग मला सकाळ उठली म्हणजे थोडी झोपणार. मी काय बोलली तुला? काय बोलली तुला मी त्या दिवशी? काय बोलली? आपण थँक्यू बोलायचं ना बाप्पाला की आपण उठलो, आपल्याला एक छान नवीन दिवस मिळालाय आणि शाळेत किती मजा करणार आहे नाहीसा उद्या. येस, चला पटापट लिहा. सो किचन मधलं आम्ही सगळं काही थोडंफार पुसून घेतलेलं आहे. ट्रॉलीवालं सेक्शन नाही पुसलं आणि जे डब्बे वगैरे होते ते सगळे पुसून वगैरे ठेवले. वरचे जेवढे वॉर्डरोब्समध्ये गोष्टी होत्या त्या पण सगळ्या काही ठेवलं. सो बाकीचं जेवढं काही आहे थोडं क्लिनिंग, मग परत सगळं प्रॉपर भांडी वगैरे घासून मग सगळं ते आता उद्या करणार आहोत. सो अशा पद्धतीने आमचा हा दिवस गेलेला आहे. आय होप तुम्हाला आजचा हा दिवस आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. तू ती इरेझर फेकलंस तिकडे. तू कलर का करतेस? कलर बिलर नाही, ट्वेल अजिबात बरोबर लिहिलं नाहीये. हे बघ, हे काय आहे? पटापट कर, चल. इरेझर आण, बरोबर हे कर, इरेज कर आणि व्यवस्थित लिह. अँड आय डोंट नो तुझ्या फॅनमुळे तुम्हाला किती आवाज आला असेल.